Welcome to all in the series of the grammar. Today's topic is direct and indirect narration. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. तर हे डायरेक्ट इनडायरेक्ट असते विद्यार्थी मित्रांनो ग्रामरमध्ये. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. याच्यामध्ये 4 टाईपचं डायरेक्ट इनडायरेक्ट आपण करू शकतो. ॲसेरेटिव्ह किंवा त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर याच्यामध्ये 3 टाईपची उदाहरणं दिलेली आहेत, ते बघू आपण. द ओल्ड मॅन सेड व्हॉट इज द टाइम. प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. तर डायरेक्ट ते इनडायरेक्ट करत असताना विद्यार्थी मित्रांनो 2 पार्ट्स, जे 2 पार्ट्स आहेत, म्हणजे पहिलं रिपोर्टिंग व्हर्ब सेड आणि पंक्च्युएशन मध्ये जे वाक्य याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. रिमेंबर दॅट ऑल द टाइम. जे सेड आहे, आज काय जे काही असेल जे दिलेलं आहे, हे सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे, हे सेड रिपोर्टिंग वर्ब आहे, हे सेड रिपोर्टिंग वर्ब आहे. रिपोर्टिंग म्हणजे हे सांगत आहे म्हणून याला रिपोर्टिंग वर्ब असं म्हणतात. पहिला बदल रिपोर्टिंग वर्ब मध्ये, नंतर रिपोर्टिंग स्पीच मध्ये. याच्यामध्ये टेन्सेस मध्ये बदल करायचा असतो, प्रस्तुत प्रोनाउन्स मध्ये बदल करायचा असतो. काही शब्द असतात जसं टुमारो द नेक्स्ट डे, यस्टरडे द प्रिव्हियस डे, दिस द दॅट, आय गो द बिफोर, लाईक दॅट. उदाहरण द ओल्ड मॅन. आता प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थ इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्याचं उदाहरण करत असताना काय करायचं, सेट बद्दल आज शब्द वापरायचा. म्हणजे सेंटेन्स कसं होईल, द ओल्ड मॅन आस्क. प्रश्नार्थक वाक्यामध्ये दॅट कंजक्शन वापरत नाही म्हणून हे वाक्य साधं वाक्य तयार करायचं. व्हॉट इज द टाइम म्हणजे टाइम काय आहे, इज आहे, बरोबर आहे. आणि प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट होतं, प्रश्नार्थक वाक्य ते राहत नाही. वाक्य व्हॉट द टाइम, व्हॉट द टाइम वॉज, व्हॉट द टाइम वॉज. प्रश्नार्थ वाक्य राहिलं नाही. म्हणजे द ओल्ड मॅन आस्क्ड व्हॉट द टाइम वॉज, हे झालं डायरेक्ट इनडायरेक्ट. ओके. दुसरं वाक्य मदर सेड आर यू हंग्री नाऊ. हे पण प्रश्नार्थक आहे परंतु हेल्पिंग वर्ब पासून सुरुवात आहे. वाक्य कसं येईल, मदर आस्क. म्हणजे हेल्पिंग वर्ब जर असलं तर सुरुवात या ठिकाणी इफ पासून करायची. इफ ही वॉज हंग्री, नाऊचं रूपांतर देन मध्ये. प्रश्नार्थ वाक्य काढून टाकलं आणि पंक्च्युएशन पण काढून टाकायचं. नंतर वाक्यात टीचर पाहिजे. टीचर सेड बी क्वाईट स्टुडंट. जर टीचरनं म्हटलं, आता हे वाक्य आहे, हे दोन्ही प्रश्नार्थक होते म्हणून आज वापरला आपण. हे वाक्य जे आहे हे इम्पेरेटिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे. तर टीचर ordered, okay, to be quiet. The teacher ordered to be quiet student. झालं. नंतर वाक्य मदर सेड बद्दल एक्सलेम. मदर एक्सलेम दॅट, कारण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे ना. नंतर याचं साधं वाक्य तयार करायचं. सी look very pretty, pretty. Okay, how pretty, she looks very pretty. Okay, तर mother exclaimed that she looked very pretty. Okay, so this is all about today's lecture. Thank you.